तर मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी मुस्लिम बांधव सरसावलेले आहेत। सीएसएमटी स्थानकाबाहेर संगमनेर येथील मुस्लिम बांधवांनी आंदोलकांना खाण्यापिण्याचे साहित्य जे आहे ते दिलेलं आहे। संगमनेरवरून आला तुम्ही? किती लोक आला का? आम्ही कमी 15-20 लोक आहोत। हो, काय नेमकं केळी वाटली जाते, बिस्किट वाटलं जातं? हो, आम्ही या ठिकाणी केळी आणि बिस्किट, पाण्याचे बॉक्स, चिवडा आणि चपात्या, चटणी, भरपूर जेवणाच्या सगळ्या वस्तू घेऊन आलेलो आहेत। काय भावना आहे नेमकी? आंदोलन चालू आहे, मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन चालू आहे। या ठिकाणी हे जे आंदोलन चालू आहे, संविधानिक मार्गाने जरांगे पाटील मराठा समाजाच्या भूमिका मांडत आहेत। मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे, आज जो शोषित पीडित मराठा समाज आहे त्यांच्यासाठी जरांगे पाटील लढत आहेत आणि ते आमचे हे मराठा बांधव आमचे बांधव आहेत, मोठे बांधव आहेत आणि म्हणून आमची माती आमची माणसं फक्त एवढंच एक उद्दिष्ट ठेवून आम्ही आमच्या लोकांसाठी आम्ही आज या ठिकाणी छोटीशी सेवा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्याकडेच आमच्या 2 गाड्या जे भरून आलेल्या आहेत ते 10,000 लोकांची आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि जसं आमच्या भावाने सांगितलं, संविधानिक मार्गाने जरांगे पाटील आज आंदोलन करीत आहेत, तर सरकार त्यांच्याकडं त्यांची अडवणूक करत आहे, रस्ते अडवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तिथं मदत पोहोचणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे आणि पाण्याची व्यवस्था नाही। तर आम्हाला हे जेव्हा कळालं का आपले बांधव आज संविधानिक मार्गाने हक्क मागत आहेत आपले, तर त्यांची कुठंतरी गैरसोय होत आहे, तर आम्ही त्यांच्या गैरसोयीसाठी आम्ही एक छोटीशी मदत म्हणून घेऊन आलो आहोत। कॅमेरा पर्सन प्रनिल सह अजिंक्य, TV9 मराठी, मुंबई।